माझ्या लाडक्या भक्तांनो, आज तुम्ही अनेक संकटांनी वेढलेले आहात. मन अशांत आहे आणि भविष्य धूसर वाटते. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्याला शोधत आहात तो तुमच्यापासून कधीच दूर नव्हता. तुम्ही जेव्हा रडता तेव्हा मी तुमच्या डोळ्यात असतो. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मी तुमच्या आनंदात असतो. हा प्रपंच, ही माया केवळ एक खेळ आहे. यात अडकून पडू नका. मी तुमच्या आयुष्यात आलो आहे ते केवळ तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी. लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, स्वामी, माझ्याच वाट्याला हे दुःख का? अरे, हे शरीर धारण केले की प्रारब्ध सोसावेच लागते. पण जेव्हा तू पूर्णपणे मला शरण येतोस तेव्हा तुझ्या दुःखाची धार मी बोथट करतो. तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. कष्ट करताना मागे हटू नका. पण निकाल काय लागेल याची चिंता माझ्यावर सोडून द्या. मी केले हा भाव जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत मी तुमच्यापासून दूर आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की स्वामी, हे सर्व तुमचंच आहे, त्याच क्षणी तुमच्या जबाबदारीचे ओझे माझ्या खांद्यावर येते. तुम्हाला वाटते की मोठी अनुष्ठाने किंवा महागड्या पूजा केल्याने मी प्रसन्न होईन? नाही, मला केवळ तुमचा भाव हवा आहे. जेव्हा मन सैरभैर होईल तेव्हा फक्त माझे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ या मंत्रात ब्रह्मांड सामावलेले आहे. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर तो माझ्याशी जोडणारा तुमचा श्वास आहे. भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाला धीर देणे हीच माझी खरी सेवा आहे. मंदिरात येऊन माझ्या मूर्तीला नमस्कार करण्यापेक्षा एखाद्याच्या डोळ्यातील आसवे पुसली तर मला जास्त आनंद होईल. भक्तांनो, विश्वास ठेवा. तुमची वेळ वाईट असू शकते, पण मी कधीच वाईट नाही. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवतोय. तुमच्यावर जेव्हा एखादे संकट येते तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी मला ओलांडावे लागते. भिवू नकोस हा शब्द मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. मृत्यू समोर उभा असला तरी डगमगू नका, कारण आत्मा अमर आहे आणि मी तुमच्या आत्म्याचा सोबती आहे. फळ पिकायला वेळ लागतो, तसेच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळायलाही वेळ लागू शकतो. पण मी तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच जाऊ देणार नाही. अनेक भक्त येतात, तासनतास माझ्याजवळ बसतात, पण घरी गेल्यावर मात्र चिडचिड करतात. ही कसली भक्ती? तुझी वृद्ध माता पिता, तुझी पत्नी, तुझी मुले यांच्यात माझाच अंश आहे ना. त्यांच्याशी प्रेमाने वागणे हीच माझी खरी षोडशोपचार पूजा आहे. ज्या घरात प्रेम आणि आदर आहे तिथे मला बोलावण्याची गरज पडत नाही. मी तिथे आधीच हजर असतो. राग हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात तू असे शब्द बोलतोस जे समोरच्याचे हृदय तोडतात. लक्षात ठेव, कोणाचेही हृदय दुखावणे म्हणजे मला दुखावणे आहे. जिभेवर ताबा ठेवा, शब्दात साखर ठेवा. तुझ्या ताटातला एक घास कुत्र्याला किंवा गरजवंताला दे. जेव्हा तू दुसऱ्याची भूक भागवतोस
तेव्हा माझे पोट भरते. तुला वाटते की खूप प्रार्थना केली की मी प्रसन्न होईन? नाही. तू जेव्हा शांत बसतोस, जेव्हा तुझे मन विचारांपासून मुक्त असते, तेव्हाच तुला माझा आवाज ऐकू येईल. नुसती श्रद्धा असून चालत नाही. सबुरी म्हणजेच धीर हवा. तू बी पेरल्या पेरल्या फळाची अपेक्षा करतोस. झाड मोठे व्हायला वेळ लागतो. तुझे प्रारब्ध जळून खाक व्हायला माझ्या नामाचा अग्नी पुरेसा आहे. पण त्या अग्नीला प्रज्वलित ठेवण्याचे काम तुझे आहे. माझे काहीच खरे नाही, मी संपलो असे शब्द कधीच उच्चारू नकोस. तू माझा अंश आहेस. एक सिंहपुत्र कधीच लाचार नसतो. उठ, हिम्मत धर. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. आता इथून पुढे जाताना मनातली सगळी काळजी इथेच सोडून जा. तुझ्या भविष्याची चिंता करणे आता माझे काम आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे कर. डोळ्यात पाणी आणू नकोस, कारण तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब माझ्या काळजाला चिरतो. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, तेव्हा फक्त उजव्या खांद्याकडे बघ. तिथे माझा अदृश्य हात तुला आधार देत असेल. अनन्य भावे मला शरण ये. मी तुझा योगक्षेम पाहीन.